नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे हनुमान जयंती आणि मग हनुमान जयंती पण आहे आणि चैत्र पौर्णिमा पण आहे. दोन्ही योग जुळून आले आहेत. त्यामुळं मग आपल्या घरातील कोणतीही मुलांना इडापिडा असेल किंवा घरामध्ये दारिद्र्य असेल तर घराची म्हणा किंवा मुलांची पतीची प्रगती होत नसेल, घरामध्ये एखादा व्यक्ती आहे की व्यवसाय करत आहे त्यामध्ये प्रगती होत नाही, सतत त्यामध्ये अडथळे येत असतील तर मग हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा असल्यामुळे काही आपल्याला नारळाचा उपाय करायचा आहे. तो उपाय मग कसा करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. काही नारळ आपल्याला अर्पण करायचे आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हनुमान जयंती हा जो सण आहे तर हा महत्त्वाचा हिंदू धर्मामध्ये सण मानला जातो. कारण की हा जो सण आहे तर यामध्ये म्हणजेच की हनुमानाला अढळ भक्ती, शक्ती, धैर्य आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमानाच्या जन्माचा प्रचंड भक्तिभावाने हा जो आहे उत्सव हनुमान जयंतीचा, तर हा उत्सव साजरा केला जातो. आता हनुमानाला बरेच वेगवेगळी नावं आहेत. म्हणजेच की पवनपुत्र पण म्हणतात, बजरंगबली, मारुती, हे जे अशी नावं आहेत तर मग ही भगवान हनुमानाला ही नावं आहेत. तर भगवान हनुमान हे अष्टचिरंजीवांपैकी एक आहेत. श्रीरामाचे एक समर्पित अनुयायी आहेत. असे मानले जाते की भगवान हनुमानाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील म्हणजेच की आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि मग आपली जी पण काही इच्छा आहे तर ती भगवान हनुमान आपली इच्छा पूर्ण करत असतात. त्यामुळे मग आपल्या घरामध्ये जर धनप्राप्ती नाही तर मग म्हणजेच की दारिद्र्य असेल, आता आलेला पैसा कुठे खर्च होतोय किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल तर मग सगळ्यात अगोदर हा आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर मग काय करायचं आहे, चैत्र पौर्णिमा पण अत्यंत सगळ्यात प्रभावी ठरली जाते, म्हणजेच की मानली जाते आणि महत्त्वाची पण मानली जाते. तर एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला, ज्यामध्ये पाणी आहे असा नारळ घ्यायचा आहे. आता नारळ घेत असताना त्या नारळाला एक डोळा असलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे. आता त्याला एकांशी नारळ पण असे म्हणतात. म्हणजेच की काय होतं की त्या नारळाला एक डोळा असलेला त्याला एकांशी असे म्हटले जाते. आता हे जे नारळ आहे तर हे नारळ आपल्याला मिळणे खूप कठीण असेल. आता जिथे जास्त नारळ वगैरे असतात तिथे जाऊन मग तुम्ही शोधलात तर मग तुम्हाला तसा नारळ भेटून जाईल. आता एकांशी नारळाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, म्हणून मग चैत्र पौर्णिमेला हा एकांशी नारळ जो आहे तर तो घरी आणायचा आहे आणि मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते हा नारळ आपण आणल्यानंतर. आणि मग आलेली लक्ष्मी घरामध्ये टिकून राहावी, स्थिर राहावी, ती लक्ष्मी घरातून बाहेर जाऊ नये, यामुळे मग हा जो नारळ आहे तर घरी आणल्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर देवघरामध्ये ठेवायचा आहे तो नारळ आणि मग त्याची आपल्याला धूपदीप लावून पूजा करायची आहे. आणि मग संध्याकाळी काय करायचं आहे, एखादं देवपूजेमधलं आपल्याला लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे की हा जो नारळ आहे तर हा नारळ मग त्यामध्ये बांधून ठेवायचा आहे. आणि तो नारळ मग आपल्या घरामध्ये जिथे आपण महत्त्वाचे कागदपत्र म्हणा किंवा पैसे वगैरे ठेवतो, म्हणजेच की तिजोरीमध्ये हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे. आणि मग आता तुमच्या घरामध्ये एखादं शॉप वगैरे आहे किंवा व्यवसाय आहे, त्या व्यवसायात प्रगती होत नसेल तर मग तुम्ही हा जो नारळ आहे तर मग हा नारळ तिथे पण ठेवता येईल तुम्हाला. यामुळे काय होईल की घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये पैसा टिकून राहतो. म्हणून मग आजच्या दिवशी हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे. कारण की पौर्णिमा आणि हनुमान जयंती दोन्ही योग जुळून आले आहेत, म्हणून हा उपाय करायचा आहे. आता भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आता प्रत्येकाच्या मनात काय ना काहीतरी इच्छा असतेच, ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आता आपण एखादं काम करत आहे किंवा आपण प्रयत्न करत आहोत, कष्ट करत असतो, पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे पण असते. आता भगवान हनुमान हे इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचे देवता मानले जातात. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी असलेलाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. असा नारळ घ्यायचा आहे आणि मग यानंतर काय करायचं आहे की नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि जिथे कुठे हनुमानाचं मंदिर आहे तिथे जायचं आहे आणि हनुमानाला हा जो नारळ आहे तर तो नारळ अर्पण करायचा आहे. आणि आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग भगवान हनुमानाला सांगायची आहे. इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग
तिथे बसून आपल्याला हनुमान चालीसा पठण करायचं आहे। हा उपाय मग हनुमान जयंतीच्या दिवशीच मग आपल्याला करायचा आहे, कारण की हनुमान जयंतीला खूप महत्त्व दिले जाते, म्हणून मग हा उपाय आपल्याला परत करता येत नाही, वर्षातून एकच दिवस असतो, म्हणून मग हा उपाय आपल्याला एकदाच करता येतो। यामुळे हनुमान देवाची कृपा आपल्यावरती राहावी आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या, म्हणून मग हा एक आपल्याला उपाय आजच्या दिवशी करायचा आहे। आणि मग त्यानंतरचा उपाय म्हणजे की आपल्या घरामध्ये हा उपाय आपल्याला घरामध्येच करायचा आहे। आता घरातील मुलांची नजरबाधा असेल किंवा एखादा मुलगा सतत आजारी वगैरे असेल, त्या मुलाला सतत इडापिडा वगैरे होत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर त्यावेळेस काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि मग त्यावरती कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत, म्हणजे आपण जो नारळ घेतला आहे त्यावरती कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि मग कापूर जो ठेवला आहे तर तो कापूर आपल्याला पेटवून घ्यायचा आहे आणि मग संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। आता आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा लहान मुलांना नजरबाधा वगैरे होत असेल, सारखी मुलं आजारी पडत असतील किंवा काही ना काही इडापिडा होत असेल मुलांना, तर मग त्यावेळेस काय करायचं आहे, तो नारळ मग आपल्याला सगळीकडे घरामध्ये फिरवायचा आहे आणि नंतर मग घराबाहेर घेऊन जायचा आहे। यामुळे काय होते की आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष असेल तर तो घराबाहेर निघून जातो आणि मग हा उपाय करताना आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवूनच हा उपाय करायचा आहे। मग हा उपाय आपल्याला सायंकाळी 6 नंतर करायचा आहे, कारण की हा जो कापूर आपण नारळावरती जाळल्यानंतर काय करायचं आहे की कापूर जाळून झाल्यानंतर नारळ मग घेऊन आपल्याला तो एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता तुम्ही, किंवा मग घराबाहेरच एखाद्या झाडाखाली तुम्ही मग खड्डा करून त्यामध्ये तो नारळ ठेवू शकता। तर यापैकी तुम्हाला म्हणजे जे हे 3 उपाय सांगितले आहेत, तर या 3 उपायांपैकी तुम्ही आजच्या दिवशी यापैकी एक उपाय करू शकता किंवा 3ही उपाय केलात तरीही चालेल, कारण की आपल्याला वर्षभर परत संधी नसते। त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्यावरती हनुमानांची कृपा राहावी, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, म्हणून आपल्या एखाद्या इच्छा पूर्ण व्हाव्या, म्हणून मग आजच्या दिवशी हे जे उपाय आहेत तर उपाय आवर्जून करायचे आहेत, कारण की चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती यामुळे मग या दिवशी जे आपण उपाय वगैरे करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं, म्हणून मग आजच्या दिवशी हा आवर्जून उपाय करायचा आहे। त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की हनुमान जयंती असल्यामुळे मग आपल्याला हनुमान चालीसाचे पठण करायचं आहे। तर तुमची घरातील मुलं लहान वगैरे असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, तुम्ही आता मुलांना तरी हनुमान चालीसा लहान मुलांना पठण करता येत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही मोबाईलवरती लावायचं आहे आणि मग मुलांना श्रवण करायला द्यायचं आहे। यामुळे काय होते की मुलांवरती पण आता भगवान हनुमान हे शारीरिक आणि मानसिक शक्ती, निस्वार्थी भक्ती आणि चिकाटीचे प्रतीक मानले जातात, म्हणून मग भगवान रामालाही त्यांची अढळ श्रद्धा, निष्ठा आणि नीतिमत्तेचे गुण शिकवते, म्हणून मग आपण आपल्या मुलांना पण हे गुण शिकवले जाते। म्हणून आजच्या दिवशी हनुमान चालीसाचे पठण करणं किंवा श्रवण करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जाते। तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा बजरंग बली की जय हे लिहायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।